अनंत पुण्यकर्माच्या प्रत्ययाने मिळालेलं हे मानवी जीवन, अनंत पुण्यकर्माच्या प्रत्ययाने मिळालेलं हे मनुष्य जीवन कुठेही व्यर्थ जाऊ नये, या जीवनाचा यथातथ्यपणे बोध करून, या जीवनाला यथातथ्यपणे समजून आणि उमजवून जीवनातील संपूर्ण दुःखाचा नाश करता यावा, या अनुषंगाने आपण या साधनेचा अभ्यास करत आहोत. साधनेचा अभ्यास करायला मिळणं किंवा साधना करायला मिळणं हे सुद्धा आपले अनंत पुण्यकर्म या मागे आहे. कोणालाही साधना करायला मिळत नाही, कोणाच्याही चित्तामध्ये साधना करण्याचा भाव उत्पन्न होत नाही. पूर्व तरंग असल्यामुळे, पूर्वधारा असल्यामुळे साधना करण्याची चेतना व्यक्तीच्या चित्तामध्ये उत्पन्न होते. पूर्वधारा असल्यामुळे, पूर्वचेतना असल्यामुळे, ती चेतना उत्पन्न होत असल्यामुळे आपलं चित्त साधना करण्यासाठी तयार होते. चित्त हे साधना करण्यासाठी तयार होणं म्हणजे नक्कीच कधी ना कधी या जीवन मरणाच्या प्रवासामध्ये आपण मुक्त होणार, हे एक प्रकारे आपल्यासाठी एक प्रकारचा संकेतही असू शकतो. कधी ना कधी कुठे ना कुठे जन्ममरण संसरणामध्ये मुक्ती आपण साधणार, हे एक प्रकारचा संकेत यासाठी असू शकतो. कारण भगवान तथागत असे म्हणतात, व्यक्ती जन्ममरणाच्या संसरणामध्ये कधी ना कधी त्या व्यक्तीच्या चित्तामध्ये वैराग्याचा भाव उत्पन्न होत असेल, मुक्तीचा भाव उत्पन्न जर होत असेल, वीतराग होण्याचा भाव उत्पन्न होत असेल, वीत द्वेष होण्याचा भाव उत्पन्न होत असेल, वीत मोह होण्याचा भाव उत्पन्न जर होत असेल, तर भगवान बुद्ध म्हणतात की त्यांनी त्याच्या कुठल्या तरी जीवनामध्ये या मुक्तीची बीज नक्कीच आपल्या चित्तामध्ये, त्या बीजाला कुठेतरी रोपित केलेलं आहे आणि ते बीज कुठेतरी रोपित केलं असल्यामुळे ती चेतना उत्पन्न होते. आणि म्हणून साधना करण्यासाठी आपली मानसिकता किंवा आपलं चित्त तयार होते. संसरणाच्या या जगामध्ये अनेक प्रकारचे थर आपल्या चित्तावर जरी संस्कार रूपाने साचले गेले असतील विकारांचे, पण ते थर सुद्धा साधनेच्या माध्यमातून कधी ना कधी ते दूर होणारे असतात आणि त्याच्यासाठीच आपले चित्त थर दूर करण्याच्या माध्यमातूनच आपले चित्त तयार होत असतं. आणि म्हणून ज्या आपण भावनामय प्रज्ञेचा थोडा अभ्यास करण्यासाठी जी साधना करत आहोत, तर ही भावनामय साधना करणे म्हणजेच भगवान बुद्ध म्हणतात एके ठिकाणी जो व्यक्ती भावनामय प्रज्ञा करण्यासाठी तत्पर होतो, तो म्हणजे त्याने एका अर्थाने जर पाहतो म्हटलं तर आपल्या मुक्तीच्या प्रवासामध्ये पहिलं पाऊल उचललेलं असतं. आणि हे पहिलं पाऊल उचलणं हे सोपं धाडस नसतं, हे खूप मोठं धाडस असतं. हे पहिलं पाऊल उचलण्याचं जे आपण धाडस केलेलं आहे किंवा जे आपल्याला संधी उचलण्याची मिळालेली आहे, हे सुद्धा आपोआप नाही, तर याच्या मागे सुद्धा आपले अनंत पुण्यकर्म आहेत. अनंत पुण्यकर्माची धारा आहे, चेतना आहे की ज्यामुळे हे पहिलं पाऊल उचलण्याची संधी आपल्याला मिळत आहे. आणि म्हणून जरी सध्याला हा अभ्यास आपल्याला थोडा कठीण वाटत असेल, त्रासदायक वाटत असेल, किंवा मनाची स्थिरता कधी कधी साधल्याही जात नसेल, चित्त चंचल बनत असेल साधना करत असताना किंवा भटकत असेल,
तर या सगळ्या प्रकारच्या त्रासातून प्रत्येक व्यक्ती जात असतो, जो व्यक्ती मुक्तीच्या मार्गाने आपली वाटचाल करत असतो. आणि म्हणून असं जर कधी वाटलं आपल्याला चित्त भटकल्यासारखं होत आहे, स्थिर होत नाही साधना करत असताना, तर सुद्धा आपल्याला निराश व्हायचं नाही, त्यावेळी हताशही व्हायचं नाही, उदासही व्हायचं नाही. तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करत, प्रयास करत आपल्याला ही साधना करायची आहे. तर अशा प्रकारे या मोजक्या काही वेळेमध्ये का होईना, मोजक्या क्षणामध्ये का होईना, या साधनेच्या माध्यमातून आपण थोडा अभ्यास करूया. आणि म्हणून या चित्ताला शांत करण्यासाठी, चित्ताला स्थिर करण्यासाठी एक पर्टिक्युलर आपण विषय देऊया, जो विषय ज्याला आपण म्हणतो आनापानसतीचा विषय, ज्याला आनापानसतीचं आलंबन म्हटलं जातं, किंवा त्याला या आनापानसतीलाच समत भावना सुद्धा असं म्हटलं जातं. समत भावना यासाठीही म्हटलं जातं की चित्त हे श्वासोश्वासासोबत सम होऊन जातं, एकाग्र होतं, जोडलं जातं, समाहित होतं, म्हणून याला समत भावनाही म्हटलं जातं. त्याच आनापानसतीचा अभ्यास आपण थोडा वेळ करूया. नाकाच्या खाली, वरच्या ओठाच्या वर, या मध्यबिंदूवर थोडं आपलं लक्ष, आपलं मन या ठिकाणी केंद्रित करा. या ठिकाणी मन केंद्रित केल्यावर, लक्ष समग्र केंद्रित केल्यावर जाणीवपूर्वक श्वास घ्या, जाणीवपूर्वक श्वास सोडा. प्रत्येक श्वास घेत असताना स्मृती असू द्या, प्रत्येक श्वास सोडत असताना स्मृती असू द्या. जाणाऱ्या येणाऱ्या श्वासोश्वासाची, घेत असलेल्या श्वासोश्वासाची स्मृती असू द्या, सतर्कता असू द्या, सावधानता असू द्या. सतर्कतेमुळे, सावधानतेमुळे, स्मृती असल्यामुळे श्वासोश्वास आणि चित्त हे समभावामध्ये रूपांतरित होतं, समाहित होतं. एक धारा उत्पन्न होते की ज्यामुळे चित्त परिपूर्णपणे समाहित झाल्यामुळे, सूक्ष्म झाल्यामुळे या 3.5 हाताच्या शरीराचं निरीक्षण करण्यासाठी अतिशय उपकारक ठरतं. जितकं श्वासोश्वासाचे जितकं समाहित होतं, चित्त श्वासोश्वासाचे जितकं एकरूप होतं, जितकं सूक्ष्म बनतं, तितकं या 3.5 हाताच्या कायेचं निरीक्षण परीक्षण करण्यासाठी एक प्रकारे उपकारक बनतं. सूक्ष्म चित्ताने केलेलं निरीक्षण परीक्षण शरीराचं, शरीरांतर्गत जाणवणाऱ्या ज्या काही संवेदना उत्पन्न होतात, नष्ट होतात, संवेदना सुखद असो की दुःखद असो की अदुःखद असुखद असो, प्रत्येक संवेदनांचा आपल्याला याच्यावर बोध होतो. आणि तो बोध असा होतो की प्रत्येक संवेदना ही सुखद असो, दुःखद असो की अदुःखद असुखद असो, प्रत्येक संवेदना ही स्वाभाविक धर्मानुसार उत्पन्न होते आणि नष्टही होते. ते आपल्या म्हणण्यानुसार उत्पन्नही होत नाही आणि आपल्या म्हणण्यानुसार ते नष्टही होत नाही. हा एक प्रकारे उत्पन्न होण्याचा, नष्ट होण्याचा, ज्याला आपण म्हणतो ना अनित्य बोध, म्हणजे नित्य असं काही नाही. संवेदना सुद्धा याच्यामध्ये आपण नित्याला पाहू शकत नाही. याच्या आधारावर आपल्याला शरीराच्या विषयीचा एक प्रकारे अनित्य बोध आपल्याला करून घेता येतो. ज्या प्रकारे संवेदना उत्पन्न होतात, नष्ट होतात, हे आपलं शरीर सुद्धा जसं उत्पन्न आता झालेलं आहे, हे शरीर सुद्धा कधी ना कधी नष्ट होणार आहे. अशा प्रकारे या शरीराविषयी, जीवनाविषयी प्रत्यक्षरित्या, प्रत्यक्ष अनुभूतीच्या पातळीवर एक प्रकारे प्रत्यक्षरित्या याचं आपलं ज्ञान उत्पन्न होतं. आणि हे जेव्हा प्रत्यक्षरित्या ज्ञान उत्पन्न होतं, हे ज्ञान कुठल्याही प्रकारे कोण सांगण्याच्या माध्यमातून झालेलं नसतं किंवा पुस्तकातून झालेलं नसतं. स्वभूतीच्या, अनुभूतीच्या पातळीवर उत्पन्न झालेलं ज्ञान असतं. आणि प्रत्यक्षरित्या उत्पन्न झालेलं ज्ञान हेच आपल्याला समग्र दुःखातून मुक्त होण्यासाठी एक प्रकारे खूप मोठं उपकारक ठरतं. आणि मग व्यक्ती जेव्हा हे ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर, प्रत्यक्षरित्या अनुभूतीच्या पातळीवर उतरलेलं ज्ञान जे उत्पन्न झाल्यानंतर
जी दुःखमुक्त ज्याला असं आपण म्हणतो, ज्या क्षणामध्ये आपण पाहतो की जेव्हा जेव्हा चित्त आपल्या वर्तमान काळाच्या क्षणामध्ये स्थिर राहतं, तेव्हा दुःखाचा लवलेशही आपण किंवा दुःखाचा अनुभव आपल्याला नसतो. त्यावेळी निर्लिप्त सुखाचे ज्याला आपण निर्लिप्त सुख ज्याला असं आपण म्हणतो, अनासक्त सुख ज्याला असं आपण म्हणतो, तो क्षण आपण अनुभवू शकतो. तर अशा प्रकारे दुःखातून मुक्त होण्याचे हे जे क्षण असतात, हे जाणल्यावर व्यक्ती मग याची हळूहळू अधिकाधिक प्रॅक्टिस करतो, अभ्यास करतो. आणि एक दिवस असा येतो की याला वाढवता वाढवता, हा अभ्यास वाढवता वाढवता त्याचं जन्म मरणाचं संसरण हे कधी ना कधी तुटून जातं, नष्ट होऊन जातं. आणि व्यक्ती या जन्म मरण संसरणातून मुक्त होतो. जणू त्या आकाशामध्ये भरारी घेत असलेल्या पक्ष्यांसारखा मुक्त होतो. तर अशा प्रकारे ही साधना मुक्तीच्या अनुषंगाने, दुःख मुक्तीच्या अनुषंगाने केली जात असते. साधनेच्या अनुषंगाने भौतिकतेच्या गोष्टीला समोर ठेवून साधना केला जात नाही, तर साधना ही आपल्या आंतरिक सुखाला, दुःखमुक्तीला समोर ठेवून केल्या जात असतात. आणि साधना भूतकाळामध्ये केल्या जात नाही, भविष्य काळामध्ये केल्या जात नाही, तर वर्तमान काळामध्ये केलं जातं. साधना करणे म्हणजे आपण स्वतःला वर्तमान काळामध्ये स्थित करणे होय, एक प्रकारे आपल्या लोकभाषेमध्ये. आणि म्हणून खूप जाणीवपूर्वक समजून आणि उमजून जीवनाच्या स्थित्यंतराचा चांगल्या प्रकारे बोध करून, जन्म मरणाचा चांगल्या प्रकारे याचा बोध करून, जाणीव ठेवून काही मिनिट जाणीवपूर्वक श्वास घ्या, जाणीवपूर्वक श्वास सोडा. अशा प्रकारे दीर्घ आनापानसतीचा काही मिनिट अभ्यास करा. दीर्घ आनापानसतीचा थोडा अभ्यास केला की लगेच स्वाभाविक आनापानसतीचा अभ्यास करा. म्हणजे नैसर्गिकरित्या श्वास घ्या, नैसर्गिकरित्या श्वास सोडा. आणि जेव्हा हे नैसर्गिकरित्या श्वास घेत असताना, श्वास सोडत असताना एक प्रकारे चित्त परिपूर्णपणे सूक्ष्म झालं, समाहित झालं, तर थोडं काही मिनिट या शरीरांतर्गत संपूर्ण शरीर पिंडाचं या थोडं निरीक्षण परीक्षण करण्याचा प्रयत्न करून पहा. तर अशा प्रकारे मिनिमम 20 मिनिटाची साधना करा. 20 मिनिट या साधनेचा अभ्यास करा, प्रामाणिकपणाने अभ्यास करा, एकनिष्ठ होऊन अभ्यास करा. आणि हे 20 मिनिट असं अधिष्ठानपूर्वक साधना करा की या 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये जर माझ्यामध्ये शील आहे, जर माझ्यामध्ये त्याग आहे, वैराग्य आहे, जर मी नेहमीप्रमाणे दैनंदिन कुठे ना कुठे पुण्यकर्म जर करत आहोत, तर त्या पुण्याच्या प्रत्ययाने, शीलाच्या प्रत्ययाने, त्यागाच्या प्रत्ययाने हे 20 मिनिट मी प्रामाणिकपणे अभ्यास करेल, साधनेचा मनापासून अभ्यास करेल, असा सम्यक संकल्प करून अधिष्ठानपूर्वक अभ्यास करा. आता 20 मिनिट मी तुम्हाला कुठलाही याच्यावर गायडन्स करणार नाही. तोपर्यंत 20 मिनिट प्रामाणिकपणे अभ्यास करा.